उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना थंडगार पेय आठवतात. आज अशीच 2 पेय आपण बनवणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ते आपली पारंपरिक सोलकढी आणि दुसरं आपलं अतिशय स्पेशल असणार आहे, कारण आपण बनवणार आहोत दह्यापासून मसाले ताक, तेही अतिशय वेगळ्या पद्धतीने. या पद्धतीने तुम्ही मसाले ताक कधीही केलं नसेल ही माझी गॅरंटी. चला सगळ्यात आधी आपली छान सोलकढी करून घेऊयात. सोलकढी करताना सुद्धा एक छोटीशी टिप दिली आहे, ज्यामुळे तुमची सोलकढी कलरमध्ये अगदी भन्नाट अशी होणार आहे. यासाठी इथे मी ओला नारळ फोडून घेतलाय, हिरवी मिरची, आलं आणि बीटचा अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे, जिरे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे. आता बीट यामध्ये आपण घालणार आहोत, यामुळे सोलकढीचा रंग अतिशय सुंदर असा गुलाबी येणार आहे. बरं, बीट किती घ्यावं याचं सुद्धा एक प्रमाण आहे. खूप जास्त प्रमाणात जर बीट घेतलं तर सोलकढीचा कलर ओव्हर पिंक होईल किंवा अगदी लालसरच होईल. परंतु अगदी प्रमाणामध्ये गुलाबीसर रंग येण्यासाठी अगदी छोटीशी केप घ्यायची. इथे मी एका ओल्या नारळासाठी 3 ते 3.5 इंचाचा बीटाचा तुकडा घेतलाय. छानपैकी वरची साल काढून घ्यायची आणि आतला गाभ्याचा भाग घ्यायचा. चला आता मिक्सर जारमध्ये सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या. एकाच वेळेस ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, बीटचा तुकडा कट करून जिरं घालून घेतलंय. आता या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत. नेहमी आपण सोलकढी बनवताना हीच तक्रार असते की सोलकढीचा रंग पाहिजे असा गुलाबी येत नाही. परंतु ही एक छोटी टिप वापरली ना तुम्ही बीटचा तुकडा घालण्याची, तर तुमच्या सोलकढीचा रंग अप्रतिम असा येईल. अगदी बघूनच प्यावीशी वाटेल इतकी सुंदर सोलकढी तयार होते. तुम्ही बघू शकता वाटल्यानंतरच किती सुंदर असा ह्या नारळाचा रंग झाला, या खोबऱ्याचा रंग झालाय, अतिशय सुंदर असा गुलाबी झालाय. आता पहिल्यांदा मी एक ग्लासभर पाणी घालून छानपैकी हे बारीक करून घेतलं होतं. त्याचा पहिला मी ज्यूस काढून घेतलाय. आता हे तुम्ही गाळताना अशा पद्धतीने पिठाची गाळणी असेल त्याने गाळून घ्या किंवा सुती कापडाने गाळून घेतलं ना तरीही चालेल. वस्त्रगाळ सुद्धा करू शकता आणि असं गाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता. चला तर दुसरी बॅच ही मी परत एकदा वाटून घेते. तोच सगळा राहिलेला चौथा मिक्सर जारमध्ये घालायचा. परत एक ग्लासभर पाणी घालायचं आणि छानपैकी वाटून घ्यायचं. आता इथे मी 2दाच याचं दूध काढणार आहे या नारळाचं. खूप जास्त वेळा काढलं तर त्याची म्हणावी अशी चव येत नाही किंवा अगदी पातळसर अशी आपली सोलकढी होते. मला सोलकढी थोडीशी घट्टसरच आवडते आणि त्याचा फ्लेवरही खूप छान असा गोडूस राहतो नारळामध्ये पाणी खूप कमी वापरल्यामुळे. त्यामुळे मी फक्त 2च वेळा ह्यामध्ये पाणी घालून काढणार. चला तर दुसऱ्या वेळेस सुद्धा माझं छानपैकी सोलकढीचं पाणी गाळून दूध गाळून झाले. आता राहिलेलंच होतं तुम्ही भाजीमध्ये वाटणामध्ये सुद्धा आरामात वापरू शकता, कारण ते काही खोबरेच आहे. वाळवलं तरी त्याचं डेसिकेटेड कोकोनट तयार होऊ शकतं. चला तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे साखरही घालून घ्यायची. तर साधारण मी अर्धा ते पाव चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घातली आहे. साखर खूप जास्त घालू नका, कारण यामध्ये आपण कोकम सिरप घालणार आहोत, ते सुद्धा थोडंसं गोडसरच असतं. त्याचनुसार कोथिंबीरही घालून घ्यायची आणि हे छानपैकी कोकम सिरप घालून घेतले. साधारण 5 ते 6 चमचे मी इथे कोकम सिरप वापरले आणि तेही सुंदर असं मिक्स करून घ्यायचं. अगदी छान अशी ही सोलकढी आपली तयार झाली. तुम्ही बघू शकता कोकम सिरप घातल्यानंतर याचा रंग किती छान असा आलाय. जर तुम्ही बीट वापरलं नसतं तर कोकम सिरप घालूनही एवढा सुंदर रंग अचीव करू शकला नसतात, आला नसता. चला तर छान अशी आपली सोलकढी तयार झाली आहे. ही बाजूला ठेवूया. त्यामध्ये मी बर्फही घातला होता. आता दुसरं महत्त्वाचं आपलं पेय करायला घेऊयात. यासाठी मुठभर कोथिंबीर, थोडासा पुदिना, 1 हिरवी मिरची आणि 4 ते 5 आल्याचे तुकडे, त्याचबरोबर जिरे, मीठ आणि नंतर आपण यामध्ये चाट मसाला आणि साखरही घालणार आहोत. त्याचबरोबर 1 वाटीभर दही घेतले. आता सगळ्यात आधी एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत. 1च हिरवी मिरची मी इथे घालते. मिरची माझी इथे थोडीशी तिखट आहे त्यामुळे. चला हिरवी मिरची घातल्यानंतर पुदिना घालायचा, त्याचबरोबर कोथिंबीर घालायची, हे आल्याचे 4 ते 5 तुकडे घालून घ्यायचे आणि जिरे घालून हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला 1-2 मिनटं वाटून घ्यायचे. सुरुवातीला यामध्ये दही वगैरे काही घालायचं नाही, कारण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दही घालण्या अगोदर या सगळ्या गोष्टी छानपैकी वाटून घ्यायच्या. खूप जास्त या बारीक होत नाहीत, ओबडधोबड अशा वाटल्या जातात. आता यामध्ये हे 1 वाटीभर दही घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर ज्या वाटीने दही घातले त्याच वाटीने मी 1 वाटीभर पाणीसुद्धा घालून घेते. आता या स्टेजला खूप जास्त पाणी घालू नका, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं जास्त पाणी जाणार नाही. त्यानंतर घालायचं आहे चिमूटभर चाट मसाला. साधारण 1 पाव चमचा चाट मसाला घातला आहे आणि पाव चमचा मीठ घालून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपण साखरही घालणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायच्या. हा मसाला तक बनवण्याचा प्रकार थोडासा युनिक आहे, परंतु फ्लेवर इतका भारी लागतो ना, पुदिना कोथिंबिरीमुळे तर इतका फ्रेशनेस या ताकाला येतो की काही विचारायलाच नको. चला तर एकदा छानपैकी मी हे दही छान या सगळ्या वाटणाबरोबर फिरवून घेतले. आता यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची, टेस्ट छानपैकी बॅलन्स होण्यासाठी. आंबट, तिखट, गोड ह्या तिन्ही चवी छान बॅलन्स व्हाव्यात, त्यासाठी मी 1 मोठा चमचा भरून छानपैकी यामध्ये साखर घालून घेते आणि साखर घातल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. चला आता छानपैकी हे दही आपले मिश्रण वाटणामध्ये एकजीव झाले.
आता हे सगळ्यात महत्त्वाचं सर्विंग करताना गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जे काही आपण साहित्य घातले ते सगळं या गाळणीमध्ये निघतं आणि अगदी स्मूथ असं आपलं पेय आपल्याला भेटतं. मसाला ताकामध्ये अजिबातही या सगळ्या गोष्टी जाऊ द्यायच्या नाहीत. जे कोथिंबीर, पुदिना याचा जो काही चोथा आहे, हिरवी मिरची, तो आपल्याला या ताकामध्ये जाऊ द्यायचा नाही. छानपैकी हे थंडगार ताक मी गाळून घेतलं आहे. बर्फावरती गाळायचं, त्यामुळे थंडगार असं हे लागणार आहे. त्यानंतर सोलकडीसुद्धा छान सर्व करून घेते. सोलकडीसाठी सांगितलेली ही एक हटके टीप नक्की वापरून बघा. तसंच हे युनिक पद्धतीने बनवलेलं मसाला ताक म्हणजेच मठ्ठासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. दोन्ही पेय तुम्हाला खूप जास्त आवडतील आणि अगदी झटपट अशी तयार होतात. बनवायला खूप जास्त वेळही लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात तुमचे दोन्ही ड्रिंक्स तयार होतील. इतक्या साध्या सोप्या रेसिपी आहेत. चला, कशा वाटल्या ह्या दोन्ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशाच टेस्टी युनिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.